येस, फायनली मी खूप खुश आहे, कारण खूप दिवस झाले मी अफिलिएट मार्केटिंग थ्रू अर्निंग करण्याचा प्रयत्न करत होतो आणि फायनली आज माझ्या अकाउंटमध्ये अर्निंग म्हणजे अफिलिएट मार्केटिंग थ्रू अर्निंग स्टार्ट झालेलं आहे. तर ते अर्निंग किती आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याच्यातून तुम्ही पैसे कसे कमवू शकता किंवा अफिलिएट मार्केटिंग कोण कोण करू शकतं हे आज पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर नवीन असाल तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात अफिलिएट मार्केटिंग थ्रू. तर अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तरी काय? अफिलिएट मार्केटिंग म्हणजे कमिशन बेस्ड बिझनेस. जसं एखाद्या कंपनीसाठी सेल्स पर्सन काम करतो, त्यांनी एखादी गोष्ट सेल केल्यानंतर त्याला जसं कमिशन मिळतं, तसं आपण हे स्किल वापरून आपण ऑनलाईन ज्या ई-कॉमर्स कंपन्या आहेत, फ्लिपकार्ट असेल, Amazon असेल, मिंत्रा असेल किंवा इतर बाकीच्या काही वेबसाईट असेल, त्या अफिलिएट मार्केटिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यांचं प्रोडक्ट आपल्या थ्रू सेल झालं तर ते आपल्याला कमिशन देतात, म्हणजेच अफिलिएट मार्केटिंग. तर हे कसं ते मी सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण हा माईक घेऊयात. हा डिजिटेकचा माईक आहे. जेव्हा तुम्ही Amazon असोसिएट्समध्ये लॉग इन करता, तेव्हा ह्या प्रोडक्टची तुम्हाला लिंक मिळते. ती लिंक तुम्ही जर एखाद्याला शेअर केली आणि त्याने या लिंक थ्रू जर हा प्रोडक्ट जर परचेस केला, तर तुम्हाला या प्रोडक्टचा काहीतरी पर्सेंटेज, म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे पर्सेंटेज आहेत, तेवढं पर्सेंटेज तुम्हाला कमिशन मिळून जातं. Amazon अफिलिएटचा अकाउंट क्रिएट करण्यासाठी गुगलवरती जाऊन Amazon अफिलिएट हा कीवर्ड टाका. त्याच्यानंतर जी पहिली लिंक येईल त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही साइन इन करा. तुमचं जे ऑलरेडी अकाउंट आहे Amazonला, त्यानेच लॉग इन करा. अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल की युअर ईमेल ॲड्रेस और मोबाईल नंबर अँड पासवर्ड यू आर युझिंग आर नॉट कनेक्टेड टू Amazon असोसिएट अकाउंट. इफ यू डोंट हॅव Amazon असोसिएट अकाउंट प्लीज जॉईन नाऊ फॉर फ्री. मग तुम्ही इथं जॉईन करा. ठीक आहे. मग याच्यामध्ये हा फॉर्म येईल सगळा. हा फॉर्म फिल करा. नेम, ॲड्रेस, त्यानंतर सिटी, मोबाईल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी हे करा. फॉर US टॅक्स पर्पज आर यू US पर्सन. जर तुम्ही US मध्ये राहत असाल तर येस करा, बाकीचं नो करा. ठीक आहे. ह्या गोष्टी फिल करा. त्याच्यानंतर तुम्ही ती लिंक कशावरती, वेबसाईटवरती दाखवणार आहे किंवा मोबाईलमध्ये दाखवणार आहे, तर त्याची लिंक इथे पेस्ट करा. त्याच्यानंतर तुमचं प्रोफाईल व्यवस्थित एकदा क्रिएट करून घ्या आणि तिथून पुढं तुमचं जे काय आहे Amazon असोसिएट चालू होऊन जाईल. जे तुम्ही लॉग इन रेग्युलर यूज करताय, Amazon प्राईमला असेल किंवा रेग्युलर शॉपिंगसाठी असेल, त्याच ID पासवर्डने इकडे तुम्ही लॉग इन करा आणि Amazon असोसिएट्सचं अकाउंट तुमचं क्रिएट होऊन जाईल. हे बघा, एकदा तुम्ही त्या सगळ्या डिटेल्स फिल केल्या की तुमचं असं अकाउंट क्रिएट होईल. हे माझं अकाउंट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माझं पहिलं अर्निंग आलेलं आहे ₹364. तर हे कसं आलं, तर मी इथून एक लिंक शेअर केली होती, त्याच्या थ्रू कोणीतरी एक प्रोडक्ट परचेस केला आणि त्याच्या थ्रू मला पैसे आले. तर हे कसं, तुम्हाला आता प्रोडक्टची लिंक कशी करायची ते मी सांगतो. लिंक कशी घ्यायची, तुम्ही जेव्हा लॉग इन कराल तेव्हा Amazonवरती जावा. त्यानंतर जेव्हा तुम्ही जर Amazon असोसिएट्सचं अकाउंट केलं असेल तरच तुम्हाला ही वरती पट्टी दिसेल. ही जी पट्टी दिसते तुम्हाला, जेव्हा तुम्ही Amazon असोसिएट्सला लॉग इन कराल तेव्हाच ही पट्टी येईल. अदरवाईज तुम्हाला सगळा इथून खालचा डॅशबोर्ड दिसेल. ठीक आहे. आता याची मी तुम्हाला एका प्रोडक्टची लिंक घेऊन दाखवतो. आता सपोज हा माईक आहे. या माईकची मला लिंक शेअर करायची आहे किंवा याचं मला मार्केटिंग करून कमिशन मला मिळवायचं आहे. तर हे प्रोडक्ट आहे. तुम्ही जर डायरेक्ट ही लिंक कॉपी केली तर काही कामाची नाही आहे. तुम्हाला त्याच्यासाठी बघा, इथं गेट लिंक म्हणून आहे, त्याच्यावरती जायला पाहिजे. तिथून तुमचा ट्रॅकिंग ID वगैरे एकदा चेक करा. त्याच्यानंतर ही जी लिंक आहे ती कॉपी करा आणि ती तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुमच्या ॲपमध्ये कुठेही शेअर करा. त्या लिंक थ्रू जर कोणी प्रोडक्ट परचेस केला, हा माईक परचेस केला, तर त्याचं जे काही कमिशन असेल ते तुम्हाला मिळेल. आता प्रत्येक प्रोडक्टवरती किती कमिशन मिळतं हे तुम्हाला दाखवतो. इकडं त्याच्यामध्ये टाका की Amazon अफिलिएट कमिशन रेट कार्ड. तुम्हाला इथे त्याचं सगळं फी शेड्यूल मिळून जाईल. तर कोणाला किती आहे, तर ब्युटी प्रोडक्टवरती 5% आहे, किचन अप्लायन्सेसवरती 6% आहे, ग्रोसरीवरती 2% आहे, बाकीचे सगळं तुम्हाला मोबाईल ॲक्सेसरीजवरती 4% मिळून जातं. की कोणत्या याच्यावरती किती पर्सेंटेज तुम्हाला मिळणार आहेत हे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. हा चार्ट एकदा नक्की वाचून बघा की कोणत्या गोष्टीवरती किती पर्सेंटेज आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर प्राईम मेंबरशिप पण आपल्या लिंक थ्रू जर कोणी घेतली तर त्याचे ₹100 तुम्हाला फी मिळते. भरपूर सारं कमिशन बेस्ड बिझनेस तुम्हाला याच्यावरती कळून जाईल की नक्की काय मिळतं. तुम्ही एखादी वेबसाईट क्रिएट करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 मोबाईलचं कंपॅरिझन करू शकता की iPhone 15, iPhone 16 याचं तुम्ही कंपॅरिझन, सगळे फीचर्स त्याच्यामध्ये दाखवू शकता आणि खाली बाय नावचा ऑप्शन दिल्यानंतर त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही परत Amazonच्या याच्यावरती याल
आणि त्याचं कमिशन तुम्हाला मिळून जाईल. मग तुम्ही वेबसाईट थ्रू सेल करू शकता. तुम्ही जर यूट्यूबर असाल तर तुमच्या यूट्यूबवरती प्रोडक्ट रिव्ह्यू करून त्याची लिंक त्याच्यामध्ये अप्लाय करून ते सेल करू शकता. मग आता यूट्यूबला नवीन स्टोअर नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ह्या लिंक यूज करून कमिशन कमवू शकता आणि चांगलं अर्निंग करू शकता. किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा बाकीच्या गोष्टीद्वारे तुम्ही ते प्रोडक्टचे लिंक शेअर करा आणि चांगलं अर्निंग तुम्ही Amazon असोसिएट्स थ्रू करू शकता. खरंच खूप मोठा फायदा या अफिलिएट मार्केटिंग थ्रू होतोय. माझं तर अर्निंग आता सुरू झालंय हळूहळू. मी याच्यामध्ये आणखीन ग्रो करत जाईल, कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या काही गोष्टी मी स्टुडिओसाठी यूज केलेल्या आहेत, ज्या मी वापरलेल्या आहेत, त्याची मी अश्युरिटी देऊ शकतो की हे प्रोडक्ट तुम्ही घ्या आणि याचा फायदा आहे. तर त्याची लिंक मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तिथून तुम्ही ते प्रोडक्ट परचेस करू शकता. तर या Amazon अफिलिएटचा आणखीन एक फायदा असा आहे की मी जी लिंक शेअर केली, सपोज मी माईकची लिंक तुम्हाला शेअर केली, त्याच्यावरती क्लिक केलं, पण तुम्हाला आता माईक नाही घ्यायचं आहे, तुम्ही दुसरं प्रोडक्ट सर्च केलं आणि दुसरं तुम्ही फ्रीज म्हणा किंवा कोणताही प्रोडक्ट तुम्ही परचेस केलं, तर त्या प्रोडक्टचंही कमिशन तुम्हाला मिळू शकतं. असा हा फायदा आहे. कमिशन कधी मिळेल? सपोज मी एखादं प्रोडक्ट मागवले, ते माझ्याकडे आलंय आणि पेमेंट माझ्याकडून गेलंय, तेव्हाच तुम्हाला कमिशन मिळेल. जर मी प्रोडक्ट मागवलं आणि मी ऑर्डर कॅन्सल केली, तर ते प्रोडक्ट ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्यामुळे प्रोडक्ट सेलिंगची प्रोसेस पूर्ण झाली तरच त्याचं कमिशन तुम्हाला मिळेल. असं हे Amazon अफिलिएट. याच्या थ्रू तुम्ही खूप वेल अँड गुड अर्निंग स्टार्ट करू शकता. फक्त याच्यासाठी तुम्हाला तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे. लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपण बघतो की भरपूर सारे युट्यूबर्स जे आहेत ते अफिलिएट मार्केटिंग थ्रू खूप सारा पैसा कमवतात. कारण तेवढं ते जेन्युइनली ते प्रोडक्ट प्रेझेंट करतात, त्याचे रिव्ह्यूज देतात आणि ते लोकांना आवडतं म्हणून ते परचेस करतात. तसंच सेम मी जे माझ्या स्टुडिओसाठी म्हणा किंवा माझ्या शूटसाठी जे काही प्रोडक्ट मी यूज केलेले आहेत, त्याचीच लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून तुम्ही नक्की परचेस करा किंवा त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आणखीन दुसरं काही परचेस केलं तरी मला त्याचं कमिशन मिळेल किंवा मला आणखीन पैसे कमवायला मदत होईल. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर काही Amazonवरतून घ्यायचं असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. म्हणजे तुम्हालाही तो प्रोडक्ट मिळेल आणि मलाही माझं कमिशन मिळून जाईल आणि मी पण चांगलं कमवायला लागेल. तर असं हे Amazon अफिलिएट. याच्याबद्दल मला जेवढी माहिती होती तेवढी मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.